नमस्कार. आज आपण बांगड्यांच्या साह्याने रांगोळी बनवणार आहोत. त्यासाठी डिंकाची बॉटल किंवा फेकॉची बॉटल रांगोळी बनवण्यासाठी त्यात रांगोळी भरून घेतली आहे. डिंकाच्या बॉटलमध्ये स्पून घ्यायचा आहे, चमचा घ्यायचा आहे. आता 3 बांगड्या ठेवून घेतल्या आहेत. त्या बांगड्यांभोवती डॉट डॉट काढायचे आहेत. सुंदर सुबक रांगोळी आता बनवत आहोत आपण. बांगडीच्या साह्याने, प्लेटच्या साह्याने, झाकणाच्या साह्याने अशी छान फुलं बनवता येतात. तर डॉट बनवून झाले आहेत. आता बांगडी काढून घ्यायच्यात मधनं, बाजूला ठेवायची बांगडी. तर चमच्याच्या साह्याने आतून बाहेर अशी पेटल बनवायचीत. चमच्याच्या साह्याने पेटलचे पण बरेच प्रकार आहेत. बाहेरून आत ओढतात काही वेळेस, त्याही पेटल छान दिसतात. आता ह्या आतून बाहेर ओढलेल्या आहेत. या पण सुबक सुंदर रांगोळी दिसते अशा पेटलनी, अशा पाकळ्यांनी. नंतर फुलाचे दांडे बनवून घ्यायचे आहेत. मध्ये रंग भरायचा आहे. गुलाबी भरा, हिरवा भरा, पिवळा भरा, कोणताही रंग भरला तरी चालेल. सुंदर सुबक फुलं दिसतात. मध्ये हिरवे डॉट दिले आहेत. तर त्याच्यामध्ये हिरव्याच्या मध्ये पिवळा रंग भरला आहे. सरळ देठ ओढायची, फुलांची देठ बनवायची. फुलांची देठ बनवली आहेत, स्टेम बनवले आहेत. आता डॉट डॉट करून पानं बनवायची आहेत. हिरवे डॉट डॉट देऊन घेत आहोत आपण आता पानं बनवण्यासाठी. असे डॉट डॉट टाकून घेतले आहेत.
तर चमच्याच्या साह्याने पानं बनवायचीत. 1 2 3 4 5 6 दुसऱ्या मधल्या याच्यात पण पानं बनवायचीत. तिसऱ्या पण फुलाला पानं बनवायचीत. अशा प्रकारे पानं बनवून झाली आहेत. सुंदर सुबक रांगोळी बनवून झाली आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पेनाच्या साह्याने पण बनवू शकता. दारापुढे अशी छोटी रांगोळी काढण्यासाठी असं फुलांचा उपयोग करता येतो. पानं फुलं सुबक दिसतात, सुंदर दिसतात. छोटी रांगोळी यापुढे पिवळा शेड तयार केला तरी सुरेख दिसतो. देठाला पिवळट हिरवट. अशा प्रकारे मस्त सुंदर सुबक रांगोळी बनली आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.